धनी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही समजा ठीक कराल. पारू, तू आता किर्लोस्करांची सून आहेस. माझं प्रॉमिस आहे तुला. तुला मी किर्लोस्करांच्या सुनेच्याच थाटात ठेवणार. पारू, मी ऑफिसला जाऊन येतो. आईनी जरी आपल्याला घरातून बाहेर काढलं असलं तरी मी माझ्या जबाबदारीतून हात नाही काढू शकत. ठीक आहे, जाऊन या तुम्ही ऑफिसला, पण स्वतःची काळजी घ्या. हो, आणि तू इथे निवांत राहा. मी बघतो ऑफिसला जाऊन आपली अजून कुठे चांगली व्यवस्था होतीये का. हा, आदित्य सर, ऑफिसात गेल्यावर देवी आई भेटतील. त्या तुमच्यावर जरी रागवल्या ना तरी तुम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ नका. पुन्हा एकदा माफी मागा त्यांची. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, मला वगळून जर का देवी आईने तुम्हाला माफ केलं ना तर त्यांच्यासोबत घरी परत जा. तुला आता माझ्यापासून कोणीच वेगळं नाही करू शकत. मी आलोच. ऑफिसात गेल्यावर देवी आईंनी आदित्य सरांना माफ करू दे म्हणजे झालं. आदित्य सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऍक्च्युली मी काल एनिवे तू बरा आहेस ना? हो. पारू कुठे आहे? ती हॉटेलवर आहे. काल रात्री आम्ही हॉटेलवर आहोत. ती बरी आहे ना? तू ये ना, आपण केबिन मध्ये बसून बोलूया. ये. Okay. Yes, done. Okay, okay, done. Yes, bye. दिशा, ए उठ. हिम्मत कशी झाली इकडे बसायची? उठ, निघ बाहेर, चल. प्रीतम, हे केबिन आता माझं आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनी इथून निघायचं. निघा. कोण बोललं तुला हे? एवढी हिम्मत कशी झाली रे हिची? तुझ्या चेअरवर जाऊन बसली आहे ती. ब्रो, तिने जर का माझ्या अकाउंट्स मध्ये काही फेरफार केले तर आपण एक काम करूया. तुझ्या लॅपटॉप वरून माझा अकाउंट ऍक्सेस करूया. ओके, आणि सगळं ब्लॉक करूया. चल पटकन. माझ्या मालकांनी तुमच्या सोबतचे सगळे संबंध तोडून टाकलेत. त्यामुळं आता आपल्यात कुठलंच नातं उरलेलं नाही.
तुला आता मी किंवा पारू आमच्या दोघींपैकी कुणाची तरी एकीची निवड करावी लागेल. हिच्या येण्याने जर तुमचं कुटुंब पूर्ण होणार असेल तर मग माझी काहीच गरज नाही, मीच निघून जाते ना घरातनं. तू फक्त पारूचा स्वीकार कर एवढंच म्हणतोय ना. या मुलीचं नाव परत या घरात घेतलं जाणार नाही. मला हिचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये, कारण ह्या मुलीनी माझ्यापासून माझ्या मुलाला हिरावून घेतलंय. कोण आहे? मॅडम मॅनेजर आहे मी. मॅडम तुमच्या कंपनीने हॉटेलमधल्या सगळ्या रूम्सची बुकिंग कॅन्सल केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला आता इथे राहता येणार नाही. काय? होय मॅडम, पण तुम्हाला इथेच राहायचं असेल तर तुम्हाला या रूमचं बिल पे करावं लागेल मॅडम. अहो पण आता पैसे नाही आहेत माझ्याकडं. पैसे नाहीत म्हणजे काय? तुम्ही काय इथे फुकट मजा करायला आलात का 5 स्टार हॉटेलला? आत्ताच्या आता ही रूम रिकामी करा. दादा मी विनंती करते तुम्हाला, मला थोडा वेळ देता का? ते माझ्या नवऱ्याला येऊ द्या, त्यांनीच मला इकडे थांबायला सांगितलं होतं. प्लीज थोडा. हे बघा, तुमचा नवरा कधी येणार याच्याशी माझा काही संबंध नाही आहे. आता ही रूम एका फॉरेन गेस्टने बुक केलेली आहे. आत्ताच्या आता ही रूम रिकामी हवी आम्हाला. एक मिनिट. फोन का लागत नाहीये? मॅडम तुम्हाला कळत नाही आहे का? प्लीज खाली करा रूम. गेस्ट वाट पाहत आहे. या प्लीज बाहेर यावर. मॅडम प्लीज बाहेर. होता मॅडम तुमच्या कंपनीने हॉटेलमधल्या सगळ्या रूम्सची बुकिंग कॅन्सल केलेली आहे. तू काही काळजी करू नको. या हॉटेल रूम्स आपल्या कंपनीने कायमच्या बुक केलेल्या असतात, त्यामुळे इथे काही काळजी करण्यासारखं काही नाही. तुझा या कुटुंबाशी, या घराशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही. माझ्या आयुष्यात खोट्याला जागा नाही, मग तो माझा मुलगा असला तरी. यापुढे मला आयुष्यात कधी तोंड दाखवू नका तुमचं. तिच्या येण्याने जर तुमचं कुटुंब पूर्ण होणार असेल तर मग माझी काहीच गरज नाही, मीच निघून जाते ना घरातनं. या मुलीचं नाव परत या घरात घेतलं जाणार नाही. मला हिचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये, कारण ह्या मुलीनी माझ्यापासून माझ्या मुलाला हिरावून घेतलंय. देवी आई, आई मी तुझ्यावर विश्वास ठेवला, हे चुकलं ना माझं? मला सांग, तू काहीतरी ठरवून आली होतीस का या घरात? सांग ना. पारू, विश्वास या शब्दाचा अर्थच बदललायस तू. आदित्य सर कवा परत येणार तुम्ही?
मला काय बी कळना झालंय. हे काय करू, कुठं जाऊ? ID नाही, लॉग इन होतंय, काहीच कसं ऍक्सेस करता येत नाहीये. माझं सगळे अकाउंट ऍक्सेस होत आहेत. आणि आई, प्रीतम, आपल्या ऑफिसमध्ये कोण अनोळखी माणसं आली आहेत? संजय, ऑफिसमध्ये कोण येतं कोण जातं ह्याकडे लक्ष ठेवायचं. आणि अनोळखी लोकांना या ऑफिसमध्ये एंट्री द्यायची नाही. आई पण दादा आपल्या ऑफिसमध्ये. एक मिनिट प्रीतम, तुला काय वाटलं घरातनं बाहेर काढल्यावर ऑफिसमध्ये एंट्री मिळते? ज्यांनी माझा विश्वास गमावलाय ना त्यांना घरात ऑफिसमध्ये एंट्री मिळत नाहीच. पण पुन्हा माझ्या आयुष्यात कधीच एंट्री मिळत नाही. ए पोरी, तू इथेच बसलेस? चल निघ इथून. तुला भीक मागायची असेल तर तिकडे फुटपाथवर जाऊन उभी राहा. एक 5 स्टार हॉटेल आहे. उगाच इथे तमाशा करू नकोस. चल निघ. निघ म्हणतोय ना. मला असं इथं थांबून चालणार नाही. मला आत्ताच्या आत्ता आदित्य सरांना भेटायला ऑफिसात जावं लागेल. संजय, लॉयर्सना बोलवून घे, मला माझी विल चेंज करायची. आई 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 तू रागाच्या भरात सगळे डिसिजन चुकीचे घेतेस. प्लीज प्रीतम, मी काय करायचं काय नाही करायचं हे तू मला सांगू नकोस, कळलं? आणि तुला जर त्याची एवढीच बाजू घ्यायची असेल तर तू सुद्धा त्याच्यासोबत जाऊ शकतोस. ही परवानगी मी तुला कालच दिली. आई आई, आई एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल. मी खरंच नको आहे का तुला तुझ्या आयुष्यात? मला डावलून तिची निवड करण्यात आली, त्यामुळे आता तिच्याच सोबत राहावं लागेल. स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा एम्पायर उभं करावं लागेल. इथे जागा नाही. तुम्ही येऊ शकता. आणि प्लीज माझ्या बॉडीगार्ड्सना सांगून तुम्हाला इथून बाहेर घालवण्याची वेळ माझ्यावर आणू नका. तुम्ही स्वतःच इथून निघून जा प्लीज. इथे ऑफिसमध्ये सीन क्रिएट नका करू. ठीक आहे आई, तुम्हाला घरातून बाहेर काढलंस याचं मला वाईट वाटत नाही. बाबांच्या पण पडत्या काळात तू साथ दिली होतीसच त्यांना. आम्ही दोघं एकमेकांच्या साथीने उभं राहूच. काही करेन पण तिला खूप सुखात ठेवेल. पण आई, उद्या 4 लोक विचारतील की अहिल्यादेवी किर्लोस्करांनी त्यांच्या मुलाला घराबाहेर काढलं, तेव्हा तू काय बोलशील? मी सांगेन मला एकच मुलगा होता. कायची की आईची? दादा दादा आई, तू असं का वागतेस? तू त्याला घरातून बाहेर काढलंस, त्याची केबिन त्या दिशाला दिलीस, आणि आता तर ऑफिस मधून पण बाहेर काढलंस त्याला. प्लीज असं नको वागूस, प्लीज. बघ, एवढा मोठा गुन्हा नाही केलाय त्याने ग. आणि तुला पारू नको आहे ना?
पण एकदा तिला चान्स तर देऊन बघ. दादाच्या बायकोकडून तुला जेवढ्या अपेक्षा आहेत ना त्या सगळ्यापेक्षा खूप चांगली आहे पारू. ते दोघं परफेक्ट आहेत ग एकमेकांसाठी. प्रीतम, याबद्दल तू न बोललेलंच बरं. का नको बोलू मी आई? मी बोलणार, मी खरं बोलतोय आई. एक मिनिट. तुला जर त्याचा एवढा पुळका येत असेल तर मग तू का जात नाहीयेस त्याच्यासोबत? मी गेलो असतो त्याच्याबरोबर, पण काय ना, तुला जी तुझी सून नको झाली आहे ना, तिने वचन घेतलंय माझ्याकडून. मग या वहिनी आईची शपथ आहे तुम्हाला, या घरात एक बी पाऊल बाहेर टाकायचं नाही. जबाबदारीनं वागाल. श्रीकांत सरांची आणि देवी आईंची काळजी घ्या. तुला आयुष्यभर सांभाळायचं म्हणून थांबलो. संजय, आता दिवसभर इथेच उभं राहायचंय का? पुढच्या मीटिंगचं काय प्रेझेंटेशन आहे ते आधी दाखव मला. चला. आपल्या ऑफिसमध्ये कोण अनोळखी माणसं आली आहेत? संजय, ऑफिसमध्ये कोण येतं कोण जातं ह्याकडे लक्ष ठेवायचं आणि अनोळखी लोकांना ह्या ऑफिसमध्ये एंट्री द्यायची नाही. आई, पण दादा आपल्या ऑफिसमध्ये. ज्यांनी माझा विश्वास गमावलाय ना त्यांना घरात ऑफिसमध्ये एंट्री मिळत नाहीच, पण पुन्हा माझ्या आयुष्यात कधीच एंट्री मिळत नाही. उसवले धागे कसे कधी सैल. संजय, लॉयर्सना बोलवून घे, मला माझी विल चेंज करायची. हो उसवले धागे कसे कधी सैल झाली. आई, एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल. मला डावलून तिची निवड करण्यात आली, त्यामुळे आता तिच्याच सोबत राहावं लागेल. स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा एम्पायर उभं करावं लागेल. इथे जागा नाही. उसवले धागे कसे कधी. दित्य, बाळक, कसं आहेस रे? आणि माझी सुनबाई कुठे आहे? पारू कुठे आहे? हॉटेल रूम मध्ये आहे. आम्ही काल हॉटेलमध्ये होतो. नाही नाही नाही, तुम्ही असं हॉटेलवर राहणं योग्य नाहीये. हे बघ, मी तुमची चांगल्या ठिकाणी व्यवस्था करतो. चल तू. बाबा, मी तुमची काळजी समजू शकतो आणि तुम्ही केलं ना आजपर्यंत आमच्यासाठी खूप काय काय केलं. हे सगळे तुम्हीच तर केले. इथून पुढेही कराल मला खात्री आहे. पण सध्या ही वेळ अशी आहे ना, माझं मलाच हँडल करावं लागणार आहे.